गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण ऑस्मॉटिक प्रेशर ही आपली चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. आपण वेपर प्रेशर लोअरिंग, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ह्या 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी केल्या. आज आपली लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे, ती आहे ऑस्मॉटिक प्रेशर. Besides the boiling point elevation and freezing point depression, the osmotic pressure is associated with the vapor pressure lowering and can be used to determine the molar masses of dissolved solutes. ऑस्मॉटिक प्रेशर ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली आहे ती व्हेपर प्रेशर लोअरिंगशी असोसिएटेड आहे आणि यावरून आपण डिझॉल्व्ड सोल्यूट्सचं मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो. ऑस्मॉटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी समजून घेण्याआधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट इथे समजून घ्यायची आहे, ती आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. वारंवार ही टर्म आपल्या बोलण्यात येईल की सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय हे आपण अगोदर इथे बघून घेऊया. द ऑस्मॉटिक प्रेशर फिनॉमिनॉन इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ऑस्मॉटिक प्रेशर हा जो फिनॉमिनॉन आहे यामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेनचा यूज होतो. सो इट इज अ फिल्म. नेमकं हे काय आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे आधी बघून घेऊया. इट इज अ फिल्म सच ॲज सेलोफेन विच हॅज पोअर्स लार्ज इनफ टू अलाउ दी सॉल्व्हंट मॉलिक्यूल टू पास थ्रू देम. ही एक फिल्म असते ज्यामधून सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल पास होतात. These pores are small enough not to allow the passage of large solute molecule. या सेमी परमिएबल मेम्ब्रेनचे जे पोअर्स असतात त्याला बारीक बारीक छोटे छोटे पोअर्स असतात. त्या पोअर्समधून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होऊ शकतात, पण सोल्यूटचे मॉलिक्युल्स पास होऊ शकत नाही कारण त्यांचं साईज जो आहे सोल्यूट मॉलिक्युल्सचा तो लार्ज साईज असतो. सो द सेमी परमिएबल मेम्ब्रेन सिलेक्टिवली अलाउज द पॅसेज ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल. सो सिलेक्टिवली सेमी परमिएबल मेम्ब्रेन ही फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्सला स्वतःमधून पास करत असते. तुमच्यासमोर डोळ्यासमोर एक इथे तुम्हाला एक साधं उदाहरण घ्यायचं आहे. चहा करताना जी चहा गाळणी आपण त्याच्या थ्रू चहा गाळतो तर आपल्याला चहा जसा मिळतो चहा गाळणीतून आपण गाळून घेतो, आपल्याला सॉल्व्हंट मिळतो आणि चहाचं जे सोल्यूट पार्टिकल आपण जर त्यांना म्हटलं तर सोल्यूट पार्टिकल चाळणीच्या त्याच बाजूला राहतात आणि सॉल्व्हंट त्यामधून पास होऊन जातो. हे एक बेस्ट आपल्या डे टू डे लाईफमधलं जर सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं एक चाळणीच्या प्रकारे ही फिल्म इथे काम करत असते. आणि हे का करते, असं कशामुळे करते, ही नेमकी ऑस्मॉटिक प्रेशर कशामुळे डेव्हलप होतं आणि ही काय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ही आपण पुढे बघूया. पण त्या अगोदर तुम्हाला सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा कन्सेप्ट इथे समजून घ्यायचा होता. आता आपण पुढे बघूया. आता पुढे तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे तो आहे ऑस्मॉसिस. आता नेमकं ऑस्मॉसिस म्हणजे काय होत असतं ते आपल्याला बघून घ्यायचं आहे की ही टर्म काय आहे नेमकी. ऑस्मॉटिक प्रेशर समजून घेण्याआधी ऑस्मॉसिस म्हणजे काय हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. व्हेन अ सोल्युशन अँड अ प्युअर सॉल्व्हंट, ज्या वेळेला एखादं सॉल्व्हंट प्युअर ज्यामध्ये काहीच नाही आहे प्युअर सॉल्व्हंट आणि त्याचंच सोल्युशन हे डिफरंट कॉन्सन्ट्रेशनचे, ठीक आहे, हे जेव्हा आपण एका सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट करतो द सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास थ्रू द मेम्ब्रेन. त्या मेम्ब्रेनमधून सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सोल्युशनकडे पास होतात, यालाच आपण म्हणतो ऑस्मॉसिस होतं. ठीक आहे. मग व्हॉट इज द डायरेक्शन, याचं नेमकं डायरेक्शन कसं ठरवायचं की सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये चालले की सोल्युशनमधल्या सॉल्व्हंटचे प्युअर सॉल्व्हंटकडे चालले, हे कशावरून ओळखणार, याची काय नेमकी टर्मॉलॉजी आहे ती आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. ते इथे विचारलेलं आहे की व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल, की नेमकं त्यांचं डायरेक्शन कसं असतं. सो इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट दी पॅसेज ऑफ दी सॉल्व्हंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन टेक्स प्लेस इन बोथ दी डायरेक्शन. यांचं डायरेक्शन दोन्हीकडून म्हणजे सॉल्व्हंटमधून सोल्युशनकडे, सोल्युशनमधून सॉल्व्हंटकडे असं दोन्हीकडे होऊ शकतं. सिन्स द सॉल्व्हंट इज ऑन बोथ साइड्स ऑफ दी मेम्ब्रेन, कारण सॉल्व्हंट हे मेम्ब्रेनच्या दोन्ही बाजूला आहे. सो हाऊ एव्हर दी रेट ऑफ पॅसेज ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इन टू द सोल्युशन ऑर फ्रॉम डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन दी रेट इन द रिव्हर्स डायरेक्शन. पण इन द स्टडी ऑर इन द ऑब्झर्वेशन आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे सॉल्व्हंटचं डायरेक्शन जास्त असतं, नॉट इट रिव्हर्स. ठीक आहे ना. सोल्युशनमधलं सॉल्व्हंट हे सॉल्व्हंटकडे परत येत नाही,
तो रिव्हर्स फ्लो जो आहे तो आपल्याला फार रेअरली बघायला मिळतो, तो आपल्याला दिसत नाही असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की डायरेक्शन हे ऑस्मॉसिसचं नेहमी लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन असेल. सो दिस इज फेवरेबल सिन्स द व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ दी सोल्युशन. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल इथे की व्हेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट हे जे आहे ते नेहमी ग्रेटर असतं दॅन दॅट ऑफ दी सोल्युशन. हे आपण व्हेपर प्रेशर लोअरिंगमध्ये अगोदरच स्टडी केलेलं आहे, तेच रिलेशन आपण इथे लावलेलं आहे. द नेट स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ दी सॉल्व्हंट मॉलिक्यूल इन टू द सोल्युशन ऑर फ्रॉम मोअर डायल्यूट सोल्युशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. म्हणजेच हा जो फ्लो आहे सॉल्व्हंट मॉलिक्यूलचा फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, और असं म्हणता येईल की एनी डायल्यूट सोल्युशन टू द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. याच टर्मला किंवा या फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्सलाच आपण म्हणत असतो की ऑस्मॉसिस झालं. याची एक बेस्ट डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन तुम्हाला फिगर 2.8मध्ये दिलेलं आहे. तिथे एक तुम्हाला जार दिसतो आहे, त्या जारच्या सेंटरला एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्यांनी अटॅच केलेली आहे, जी झिगझॅग लाईनने तिथे डिनोट केली आहे, ती दिसते आहे बघा. एका बाजूला त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या सॉल्व्हंट आहे आणि दुसऱ्या बाजूला सोल्युशन आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथे एक सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं असेल की नेमकं सॉल्व्हंट आणि सोल्युशन, तर असं समजा की सॉल्व्हंटच्या ठिकाणी वॉटर आहे आणि सोल्युशनच्या ठिकाणी एक सुक्रोज सोल्युशन आहे. सुक्रोज सोल्युशन म्हणजे वॉटरमध्ये सुक्रोजची शुगर आपण ॲड केलेली आहे. हे एक एक्झाम्पल इथे डोळ्यासमोर ठेवता येईल. तर ज्या वेळेला आपण हे सोल्युशन एका सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट करू, त्यावेळेला वॉटरचे मॉलिक्युल्स सोल्युशनच्या बाजूला म्हणजे सुक्रोज सोल्युशनच्या बाजूला फ्लो होतील आणि त्या सोल्युशनला ते डायल्यूट करतील. मग हे नेमकं कधीपर्यंत हा फ्लो कंटिन्यू राहील असं जर विचार पडला तुम्हाला की कधी कळेल आपल्याला की हा फ्लो थांबला किंवा हा फ्लो कधीपर्यंत होतो, कधी स्टॉप होतो, तर जोपर्यंत दोन्ही बाजूचं सोल्युशन सेम कॉन्सन्ट्रेशनचं होत नाही तोपर्यंत हा फ्लो सुरू असतो. एक दुसरी बाजूला एक एक्झाम्पल म्हणून डायग्राम दिलेली आहे, सेम आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन तिच्यात पण आहे, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन ठेवलं आहे आणि सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. मग या ठिकाणी जर एक्झाम्पल असं समजा की 1 मोलारचं सोल्युशन एका ठिकाणी आहे लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी आणि 1 मोलारचं पेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनचं म्हणजे 5 मोलारचं किंवा 10 मोलारचं सोल्युशन हायर कॉन्सन्ट्रेशनच्या ठिकाणी आहे. तर जोपर्यंत 1 मोलारचं सोल्युशन तिकडे फ्लो होत राहील त्या वेळेपर्यंत फ्लो होत राहील जोपर्यंत ते त्या 10 मोलार सोल्युशनला स्वतः एवढं कॉन्सन्ट्रेट करत नाही. म्हणजे जवळपास मधल्या लेवलपर्यंत ते एकमेकांना लेवल अप करतील, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम होईपर्यंत तो फ्लो कंटिन्यू राहील. As a result of osmosis, the amount of liquid on the pure solvent side or more dilute solution side decreases. Consequently, the amount of liquid on the other side increases. This results in the decrease of the concentration of सोल्युशन. हे कशा पद्धतीने होईल, ज्या वेळेला हा फ्लो सुरू असतो त्यावेळेला लिक्विडचं जे अमाऊंट आहे अदर साईडचं ते इन्क्रीज होत जाईल आणि ते इन्क्रीज झाल्यामुळे त्यातलं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल. बरोबर आहे, लिक्विडचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसं तसं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जाईल. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल म्हणजेच सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन पण बरोबरीने कमी होईल या ठिकाणी आणि त्यावेळेला दोन्ही बाजूचे सोल्युशन आणि सॉल्व्हंट हे सेम कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करतील. याच फिनॉमिनॉनला आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. आता पुढे तुम्हाला इथे नेक्स्ट टॉपिक आहे ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे थोडक्यात आपली आता कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा एक एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आपण इथे अभ्यासणार आहोत की नेमकं ऑस्मॉटिक प्रेशर मग कसं डेव्हलप होतं. आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय ते शिकलो, ऑस्मॉसिस हा फिनॉमिनॉन नेमका काय आहे ते शिकलो. आता त्यावरून ऑस्मॉटिक प्रेशर कसं डेव्हलप होतं म्हणजेच आपली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जी चौथी आहे ऑस्मॉटिक प्रेशर, ती आता आपल्याला अभ्यासायला घ्यायची आहे. द ऑस्मॉसिस कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड विथ द एक्सपेरिमेंटल सेटअप शोन इन द फिगर 2.9. आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशर हा फिनॉमिनॉन समजून घेण्यासाठी एक एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन पुढे दिलेलं आहे. द सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज फर्मली फास्टन अक्रॉस द माउथ ऑफ द थिसल ट्यूब. इथे एक सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं काम करण्यासाठी आपण मेम्ब्रेन न लावता एक थिसल ट्यूब वापरलेली आहे.
तुम्हाला फिगरमध्ये एक जार दिसतो आहे, बिकर दिसतो आहे. त्या बिकरच्या मध्ये उलटी ठेवलेली जी फनेल आहे ती फनेलच तुमची आहे थिसल फनेल. ठीक आहे, डायग्राममध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. द सोल्युशन ऑफ इंटरेस्ट, जे कोणतं तुमचं सोल्युशन ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते सोल्युशन तुम्ही घेणार आहात. द सोल्युशन ऑफ इंटरेस्ट इज प्लेस्ड इनसाइड अँड इन्व्हर्टेड थिसल ट्यूब. जी इन्व्हर्टेड थिसल ट्यूब आहे, इन्व्हर्टेड म्हणजे जी उलटी आपण त्यामध्ये ठेवलेली आहे, त्या थिसल ट्यूबमध्ये तुम्ही तुमचं सोल्युशन टाकणार आहात. सोल्युशन म्हणजे ज्यामध्ये तुम्ही सोल्यूट ऑलरेडी मिक्स केलेलं आहे. सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल्स टू सोल्युशन. सो सोल्युशन तुम्ही त्यामध्ये प्लेस केलं आणि ती त्यामध्ये उलटी ठेवलेली आहे. दिस पार्ट ऑफ द ट्यूब अँड द मेम्ब्रेन आर देन इमर्स्ड इन द कंटेनर ऑफ प्युअर वॉटर. एक प्युअर वॉटरचं कंटेनर तुम्हाला दिसतंय, ते फुल्ली भरलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमची ती इमर्स करणार आहात थिसल फनेल. आता हे लक्षात घ्या, वॉटर इथे का बरं म्हटलेलं आहे की तुमचा जो सॉल्व्हंट आहे तो इथे वॉटर आहे. सॉल्व्हंटमध्येच तुम्ही सोल्युशन तयार करता, बरोबर आहे. सो तुमचं सोल्युशन हे वॉटरमध्ये तयार केलेलं होतं म्हणून तुम्ही बिकरमध्ये वॉटर भरलं. सपोज तुमचं सोल्युशन अल्कोहोलमध्ये तयार केलेलं असतं तर तुम्ही त्या कंटेनरमध्ये अल्कोहोल ठेवलं असतं. सपोज तुमचं ॲसिटोनमधलं सोल्युशन असतं तर तुम्ही त्या बिकरमध्ये ॲसिटोन भरला असता. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन ज्याच्यापासून तयार केलेलं आहे तोच सॉल्व्हंट तुम्हाला बाहेरसुद्धा भरायचा आहे. म्हणजे सॉल्व्हंट दोन्हीकडे तुमचं सेम असलं पाहिजे, हेच मला इथे सांगायचं आहे. ठीक आहे, कंटेनरमध्ये तुमचं वॉटर आहे कारण ते आपलं इथे सॉल्व्हंट आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्या थिसल फनेलची बॉटमला लावलेली दिसतीये. त्यानंतर त्याच्या आतमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की शुगर सोल्युशन आहे. शुगर सोल्युशन कशामध्ये प्रिपेअर केलेलं आहे तर वॉटरमध्ये, त्यामध्ये शुगर ॲड केलेली आहे. अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट इथे सेटअप केला. आता काय होईल की जे कंटेनरमधलं वॉटर आहे ते हळूहळू तुमच्या थिसल फनेलमध्ये जायला लागेल, फ्लो होईल लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. कारण वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन 0 आहे, त्याच्यामध्ये शुगर नाही आहे. सो ते लोअर कॉन्सन्ट्रेशनवालं सॉल्व्हंट झालं आणि फनेलमधलं जे सोल्युशन आहे त्याला काही ना काही कॉन्सन्ट्रेशन आहे कारण त्यामध्ये आपण सोल्यूट ॲड केलेला आहे, आपली शुगर. सो वॉटर जे आहे ते बिकरमधून म्हणजेच तुमच्या कंटेनरमधून फनेलमध्ये आता फ्लो होईल. तिथे एक मार्किंग केलेलं आहे ज्यामध्ये आधीची लेवल मार्क केलेली आहे तुमच्या सोल्युशनची आणि नंतर सॉल्व्हंट ज्यामध्ये त्याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर नंतरची जी लेवल आहे ती सुद्धा तिथे मार्क केलेली आहे. म्हणजेच ऑस्मॉसिस झाल्यानंतर सोल्युशन जे आधी जेवढ्या लेवलचं होतं त्याचे लिक्विडचे मॉलिक्यूल वाढल्यामुळे, सॉल्व्हंट त्यामध्ये पास झाल्यामुळे त्याची लेवल तिथे वाढलेली आपल्याला लक्षात येते. So, as a result, some of the solvent passes through the membrane into the solution. त्यामुळे काय होईल की सॉल्व्हंट मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये पास होतील. इट कॉजेस द लिक्विड लेवल इंटू द ट्यूब टू राईज होईल. तुमची जी लेवल आहे, लिक्विडची लेवल आहे ती राईज होईल म्हणजे वाढेल. द लिक्विड कॉलम इन द ट्यूब क्रिएट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तिथे जे लिक्विडचे कॉलम तयार होतील त्यामुळे ती लेव्हल वाढल्यामुळे तिथे एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होईल दॅट पुशेस द सॉल्व्हंट बॅक थ्रू द मेम्ब्रेन. त्यामध्ये सॉल्व्हंटचं हे जे प्रेशर डेव्हलप झालेलं आहे ते पुश करेल सॉल्व्हंटला बॅक थ्रू द मेम्ब्रेन. पुन्हा ते त्या मेम्ब्रेनमधून त्याला ढकलेल पुढे इन टू द कंटेनर. ठीक आहे ना, म्हणजे पहिले काय होईल की वॉटरचं जे सॉल्व्हंटचे जे मॉलिक्यूल्स आहे, सॉल्व्हंट्स आणि सोल्युशन हेच शब्द आपण इथे वापरूया. सॉल्व्हंटचे जे मॉलिक्यूल्स आहेत ते सोल्युशनमध्ये जातील ड्यू टू द ऑस्मॉसिस आणि ते त्याच्यामध्ये गेल्यावर लेव्हल इन्क्रीज होईल. लेव्हल इन्क्रीज झाल्यामुळे तिथे एक प्रकारचं प्रेशर डेव्हलप होईल आणि ते डेव्हलप झालेलं प्रेशर जे आहे ते सेमी परमिएबल मेम्ब्रेनकडे पुन्हा सॉल्व्हंटच्या मॉलिक्यूलला ढकलेल, पुश करेल अँड दी कॉलम ऑफ द लिक्विड इन द ट्यूब कंटिन्यूज टू राईज अँड इव्हेंच्युअली स्टॉप रायझिंग. त्यामुळे काय होईल की लिक्विडचे जे कंटिन्यूमध्ये त्याचा फ्लो उलटा जातो आहे तो एका लेवलपर्यंत तो तिथे वाढेल, कंटिन्यूज टू राईज अँड इव्हेंच्युअली स्टॉप रायझिंग. अचानक तिथे तुमचं जो फ्लो आहे तो थांबून जाईल. ॲट धिस स्टेज, या स्टेजला हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप्ड इज सफिशियंट टू फोर्स द सॉल्व्हंट मॉलिक्यूल बॅक थ्रू द मेम्ब्रेन. या स्टेजला डेव्हलप झालेलं जे प्रेशर आहे ते सफिशियंट आहे की इकडे आलेल्या म्हणजे सोल्युशनमध्ये आलेल्या सॉल्व्हंट मॉलिक्यूलला पुन्हा मागे ढकलण्यासाठी सफिशियंट असेल इन टू द कंटेनर ॲट दी सेम रेट दे एंटर द सोल्युशन. ज्या रेटनी म्हणजे ज्या स्पीडनी, रेट म्हणजे इथे स्पीड घ्यायचा आहे अर्थ, ज्या स्पीडनी सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल सोल्युशनमध्ये आले होते त्याच रेटनी म्हणजे त्याच स्पीडनी
त्यांना मागे ढकलण्यासाठी म्हणजे कंटेनरमध्ये पाठवण्यासाठी हे डेव्हलप झालेलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर तुम्हाला पुरेसं असेल. मग ॲन इक्विलिब्रियम इज दज एस्टॅब्लिश, मग हा जो तिथे तयार झालेला आहे त्यालाच आपण इक्विलिब्रियम लेवल किंवा इक्विलिब्रियम सेटअप झाला असं म्हणू. मग ॲन इक्विलिब्रियम इज दज एस्टॅब्लिश व्हेअर द रेट ऑफ फॉरवर्ड अँड रिव्हर्स पॅसेजेस आर इक्वल, म्हणजे येण्याचा आणि जाण्याचा रेट आणि स्पीड ज्या वेळेला सेम असेल, इक्वल असेल, त्यावेळेला तुमचा इक्विलिब्रियम सेटअप झालेला असेल. द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इन द ट्यूब रिमेन्स दी कॉन्स्टंट, नंतर ती वाढलेली जी लेव्हल आहे ती तुम्हाला कॉन्स्टंट झालेली दिसेल, म्हणजे अगोदर जेवढी होती तेवढीच आलेली दिसेल, कारण आलेले सॉल्व्हंट मॉलिक्युल्स परत गेलेले असतील. धिस इम्प्लाइज दॅट द हायड्रोस्टॅटिक प्रेशर हॅज स्टॉप्ड द ऑस्मॉसिस, म्हणजेच इथे डेव्हलप झालेलं जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे त्यांनी तुमचं ऑस्मॉसिस स्टॉप केलं, हे तुम्हाला लक्षात येईल. कशावरून लक्षात येईल? ज्या वेळेला लेव्हल तुम्ही आधी मार्क केलेली असेल, तुमच्या थिसल ट्यूबमध्ये सोल्युशनची लेव्हल मार्क केलेली असेल, ऑस्मॉसिस स्टार्ट झाल्यानंतर ती लेव्हल तुम्हाला वाढलेली दिसेल, मार्क वर गेलेला असेल सोल्युशनचा, त्यानंतर त्या गेलेल्या मार्कवरून तो जेव्हा खाली येईल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तिथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप झालेला आहे आणि तुमचं ऑस्मॉसिस त्या ठिकाणी स्टॉप झालेलं आहे, हे तुमच्या मार्किंगवरून तुम्हाला लक्षात येईल. Remember, it is important to note that the osmotic pressure is not the pressure produced by a solution. इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ऑस्मॉटिक प्रेशर हे सोल्युशननी डेव्हलप केलेलं प्रेशर नाही आहे. इट एक्झिस्ट ओनली व्हेन द सोल्युशन इज सेपरेटेड फ्रॉम द सॉल्व्हंट बाय अ सुटेबल काइंड ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे ऑस्मॉटिक प्रेशर फक्त तेव्हा डेव्हलप होईल जेव्हा तुम्ही सोल्युशनला एका सेमी परमिएबल मेम्ब्रेननी सेपरेट केलेलं असेल. जर तुम्ही फक्त सोल्युशन एका फनेलमध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्ही त्याला म्हणाल की आता याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर डेव्हलप होईल, तर ते पॉसिबल नाही आहे. इथे तुम्हाला दोन गोष्टी लागणार आहे. एक लोअर कॉन्सन्ट्रेशनवाला सॉल्व्हंट आहे आणि दुसरं हायर कॉन्सन्ट्रेशनवालं सोल्युशन आहे. त्यामध्ये जर तुम्ही त्या दोघांना एकमेकांना सेमी परमिएबल मेम्ब्रेन वापरून सेपरेट केलेलं आहे तरच हे ऑस्मॉसिस घडेल आणि ऑस्मॉसिस घडल्यामुळे हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होईल आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप झाल्यामुळे तिथे ऑस्मॉटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला ऑब्झर्व करायला मिळेल. जर असं केलेलं नसेल, सेमी परमिएबल मेम्ब्रेन जर दोघांच्या मध्ये नसेल, तर ऑस्मॉटिक प्रेशर तिथे डेव्हलप होणार नाही. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स द ऑस्मॉसिस इज अन ऑस्मॉटिक प्रेशर दॅट इज सिम्बॉल पाय. ठीक आहे, जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर तुमच्या ऑस्मॉसिसला स्टॉप करतं त्यालाच आपण म्हणतो ऑस्मॉटिक प्रेशर, ज्याचा सिम्बॉल आहे इथे पाय ऑफ द सोल्युशन. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू द HPG, where H is the height of the liquid column in the tube, rho is the density of the solution and G is the acceleration due to the gravity. इथे तुम्हाला या पायचं थोडक्यात मॅथमॅटिकल इक्वेशनसाठी सिम्बॉल्स वापरून सांगितलेलं आहे की ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज इक्वल टू H इंटू रो इंटू G. H इज हाईट ऑफ द लिक्विड कॉलम. जो कोणता तुमचा लिक्विड कॉलम तुम्ही तिथे पुट केला होता, जी हाईट वाढली कमी झाली जे काही झालं तिथे, ती हाईटची तिथे रीडिंग तुम्हाला लिहायचं आहे की हाईट तिथे प्लेस करायची आहे. मल्टिप्लाइड बाय रो इज व्हॉट, द डेन्सिटी ऑफ द सोल्युशनला डेन्सिटी असेल ती तिथे पुट करायची आहे. मल्टिप्लाइड बाय G, सो G इज द ॲक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. थोडक्यात हा फॉर्म्युला झाला तुमचा ऑस्मॉटिक प्रेशरचा. आता पुढे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक दिलेला आहे आयसोटॉनिक, हायपरटॉनिक अँड हायपोटॉनिक सोल्युशन. वेगवेगळे सोल्युशनचे प्रकार इथे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता त्यात सगळ्यात पहिले बघायचं आहे आयसोटॉनिक सोल्युशन म्हणजे काय. 2 or more solution having the same osmotic pressure are said to be isotonic. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर हे सेम असतं त्या 2 सोल्युशनना एकमेकांचं आयसोटोनिक सोल्युशन म्हणायचं. ठीक आहे, आता त्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे की नेमकं आयसोटोनिक सोल्युशन तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने असतात. फॉर एक्झाम्पल 0.1 मोलारचं युरिया सोल्युशन आहे आणि 0.1 मोलारचं सुक्रोज सोल्युशन आहे. आर द आयसोटोनिक बिकॉज देअर ऑस्मॉटिक प्रेशर्स आर इक्वल. म्हणजे
0.1 मोलारचं एक युरिया सोल्युशन तिथे तुमच्याकडे आहे, प्लस एक आणखीन एक 0.1 मोलारचं सुक्रोज सोल्युशनसुद्धा आहे. पण या दोघांचं ज्या वेळेला ऑस्मोटिक प्रेशर मेजर केलं तर लक्षात आलं की दोघांचे ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पायची व्हॅल्यू सेम येते. याचाच अर्थ मग या दोघांना एकमेकांचं काय म्हणायचं, तर हे दोघं एकमेकांचे आयसोटोनिक सोल्युशन्स आहेत. ठीक आहे. द 2 or more सोल्युशन हॅव्हिंग द सेम ऑस्मोटिक प्रेशर आर कॉल्ड ॲज आयसोटोनिक solution. Such solutions have the same molar concentration but different concentration in gram per liter. यांची मोलॅरिटी जरी सेम असली तरी त्यांचं ग्राम पर लिटरवालं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिफरंट असू शकतं. इफ दिस सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन देअर इज नो फ्लो ऑफ सॉल्व्हंट इन द इदर डायरेक्शन. म्हणजे जर तुम्ही हे दोन सोल्युशन एकाच कंटेनरमध्ये ठेवले आणि असं तुम्हाला वाटलं की आता यांचा फ्लो बघूया, तर तो फ्लो होणार नाही, कारण दोघांचंही ऑस्मोटिक प्रेशर सेम असल्यामुळे तिथे तुम्हाला ऑस्मॉसिस ऑब्झर्व करता येणार नाही. कारण ऑस्मॉसिसची पहिली कंडिशन काय आहे, एका बाजूला लोअर कॉन्सन्ट्रेशनवालं सोल्युशन पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला हायर कॉन्सन्ट्रेशनवालं. सो अशा ठिकाणीच ऑस्मॉसिसचा फिनॉमिनॉन घडून येऊ शकतो. सो आयसोटोनिक सोल्युशन कधीही ऑस्मॉसिसचा फिनॉमिनॉन शो करणार नाहीत. सेकंड इथे दिलेला आहे तुम्हाला हायपरटॉनिक अँड हायपोटॉनिक सोल्युशन्स. ठीक आहे. पहिले आपण पहिल्यांदा बघून घेऊया हायपरटॉनिक सोल्युशन म्हणजे काय. इफ 2 सोल्युशन्स हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर्स द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ दी हायर ऑस्मोटिक प्रेशर इज सेड टू बी हायपरटॉनिक सोल्युशन. समजा तुमच्याकडे 2 सोल्युशन आहे, एकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तेव्हाच त्या ठिकाणी ऑस्मोटिक प्रेशर येऊ शकतं आणि त्यामुळेच त्यांना अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर आहे असं आपण म्हणू शकतो. मग जर तुमच्याकडे 2 सोल्युशन आहे आणि त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर अनइक्वल आहे म्हणजे सारखं नाही, त्या सोल्युशनमधलं जे मोर कॉन्सन्ट्रेशनवालं सोल्युशन आहे, ज्याचा हायर ऑस्मोटिक प्रेशर असेल, त्याला तुम्ही हायपरटॉनिक, हायपर मीन्स थोडक्यात हायर असं म्हणू शकता तुम्ही इथे. सो हायपरटॉनिक सोल्युशन असं म्हणू शकता. द मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग द लोअर ऑस्मोटिक प्रेशर, मग ज्याचं लोअर कॉन्सन्ट्रेशन लोअर आहे, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर लोअर आहे, त्याला काय म्हणणार, तर हायपोटोनिक सोल्युशन म्हणणार. फॉर एक्झाम्पल, इफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द युरिया सोल्युशन, द सुक्रोज सोल्युशन इज हायपरटॉनिक सोल्युशन टू द युरिया सोल्युशन अँड द युरिया सोल्युशन इज हायपोटोनिक टू द सुक्रोज सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, इथे समजून सांगण्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की तुमच्याकडे एक सुक्रोजचं सोल्युशन आहे आणि दुसरं युरियाचं सोल्युशन आहे. सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ द, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर सुक्रोज सोल्युशनचं तुम्हाला जास्त दिसलं, तर मग तुम्ही काय म्हणणार की सुक्रोज सोल्युशन हे तुमचं हायपरटॉनिक सोल्युशन आहे in reference to the urea solution and urea solution is hypotonic solution in reference with the sucrose solution. असं तुमच्या ऑब्झर्वेशनवरून तुम्हाला म्हणता येईल की हायपरटॉनिक म्हणजे ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे. सो द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ एनी सोल्युशन इन इज हायर इज कॉल्ड ॲज हायपरटॉनिक अँड द लोअर ऑस्मोटिक प्रेशर कंटेनिंग सोल्युशन इज हायपोटॉनिक टू दॅट ऑफ सोल्युशन. ठीक आहे ना. ज्याच्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही तुमचा स्टडी करताय त्याच्या कंपॅरिझनमध्ये तो राहील तुमचा हायपोटॉनिक. म्हणजे समजा 2 सोल्युशन तुम्ही स्टडीला घेतलेले आहे, तर ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त तो हायपरटॉनिक आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी तो हायपोटॉनिक सोल्युशन असेल. आजचा व्हिडिओ इथे आपण थांबवणार आहोत. जेवढे टॉपिक आज आपण स्टडी केले त्या सगळ्यांच्या डेफिनेशन तुमचं आज होमवर्क आहे. तुमचं होमवर्क आहे क्वेश्चन नंबर 1, ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन, सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन, ऑस्मॉसिसची डेफिनेशन, त्यानंतर हाऊ एक्सपेरिमेंटली डिटरमाइन द ऑस्मोटिक प्रेशर इज कॅरी आउट. एक एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन विथ डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 झाला. क्वेश्चन नंबर 5 आहे डिफाईन आयसोटोनिक सोल्युशन, डिफाईन हायपरटॉनिक सोल्युशन अँड डिफाईन हायपोटॉनिक सोल्युशन. हे सगळ्या डेफिनेशन्स प्लस एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर हे तुमचं आजच्या व्हिडिओचं होमवर्क आहे. सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर होमवर्क वहीमध्ये लिहून मला पाठवायचं आहे.